आज आपला फ्री रेकी लेवल 1 चा डे 2 आहे. ओके. कालचं टास्क केलं सगळ्यांनी? सर्वांनी केलं का चीटवाला टास्क? हो केलं मॅम. मग एक्सपिरियन्स शेअर करायचंय, कसं वाटलं संचिता मॅम? गुड मॉर्निंग मॅडम. छान, खूपच छान वाटलं मॅम. ओके. रिलीफ मिळालं का? हो थोडं हो. हलकं वाटतंय का आता? मग हे पण टास्क ते मला विचारायचं होतं, थ्रोट चक्र का दुखत होतं त्याच्यात? ते आज आपण बघणार आहोत. जसे की ते म्यूट मध्ये ना फार आवाज येतोय आणि गोंधळ येतोय. ओके. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करून बोलायचं. नंतर सिंधू मालकर मॅम, प्लीज अनम्यूट करू नका. मी परमिशन काढून घेते सगळ्यांची आता. म्यूट. ओके. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी फिजिकल हँड रेज करा किंवा झूमचा हँड रेज करा. ओके. आता आपण बघूयात, पुढे जाऊयात. ठीक आहे. कालचं चीटचं टास्क सगळ्यांनी केलं. आता आपण पुढे जाणार आहोत. आज आपण शिकणार आहोत की लॉ ऑफ एनर्जी. ओके. की प्रत्येक एनर्जीचा एक लॉ असतो. मग तो कुठला नियम आहे एनर्जीचा, कुठला लॉ आहे? तर प्रत्येक एनर्जीचा लॉ असा आहे की एनर्जी ही आपल्याला क्रिएट पण करता येत नाही आणि ती नष्ट पण करता येत नाही. मग आपण काय करू शकतो? तर एनर्जी, फक्त ऊर्जा ही आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करता येते, ती रूपांतरित करता येते. पण ती क्रिएट पण करता येत नाही आणि नष्ट पण करता येत नाही. निर्माणही करू शकत नाही आणि नष्ट सुद्धा करू शकत नाही. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते ट्रान्सफर करू शकतो, हस्तांतरित करू शकतो. एक उदाहरण देते. समजा आपल्या घरी निगेटिव्ह एनर्जी आहे, तर ती निगेटिव्ह एनर्जी आपण पूर्णपणे नष्ट नाही करू शकत. मग काय करू शकतो? निगेटिव्ह एनर्जीच्या जागी जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी तिथं घातली, पॉझिटिव्ह एनर्जी इनपुट केली, तर त्या निगेटिव्ह एनर्जीला तिथं जागा उरत नाही, ती हळूहळू तिथून नष्ट होते. ठीक आहे. तर मग आपण बघूयात आज ही एनर्जी कशी फील करायची ते आपण बघणार आहोत. एक एक्सपेरिमेंट करणार आहोत. सगळ्यांनी माझ्यासोबत करायचंय. ओके. व्हिडिओ ज्यांचे ऑफ आहेत, प्रत्येकाचं नाव नाही घेणार आहे. व्हिडिओ ऑन हवेत, कंपल्सरी ऑन हवेत माझ्या लेक्चरला. एक्सेप्शनल केसमध्ये म्हटलं, लहान बाळ असेल किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये ऑफिसमध्ये असाल तरच परमिशन आहे, नाहीतर व्हिडिओ ऑन हवेच. ओके. ती एनर्जी आपण आता फील करणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी हँड्स रब करायचे. येस. आवाज क्लिअर येत नाहीये का माझा? व्हिडिओ क्लिअर दिसतोय सर्वांना? कोणीतरी एकाने सांगायचं अनम्यूट करून. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? ओके. सुनीता मॅम म्हणतात. ठीक आहे. दर्शना मॅम, काही येस, दर्शना मॅडम तुमचं नेट इश्यू आहे का जरा चेक करा. ठीक आहे. हँड्स रब केले. आता कप शेप मध्ये करायचे, असे असे करायचे. ओके. आता थोडे जवळ दूर करायचे. ठीक आहे. आणि कॉन्शियसली प्रेझेंट राहायचं तिथे. फक्त वरवर एक्सपेरिमेंट करायचा नाही येतो, ते टास्क नाही करायचं. कॉन्शियसली जाणीवपूर्वक बघा आपल्या शरीरामध्ये आजूबाजूला काय बदल होतात का, आणि फास्ट नाही करायचंय. भास्कर सर, हळूहळू करायचंय. ठीक आहे. काय सेन्सेशन जाणवतात, कुठले फिलिंग्स येतात, काय जाणवतं तुम्हाला, सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक बघायचंय. त्याच्यानंतर आता तोच हात आपल्याला सर्कलमध्ये, त्याचा एक बॉल तयार करायचा आहे एनर्जीचा. अगदी हळूहळू करायचे, काही घाई नाहीये. येस, केला सगळ्यांनी. आता तेच आहे ना, एकच हात घ्या फक्त, आणि तो आपल्या वरती मनगटावरती न्यायचा आहे, बोटांच्या या टिप्स वरती, बोटांच्या टिप्स वरती न्यायचंय, अगदी हळू. आणि काय बदल तुम्हाला जाणवतो ते बघायचंय. थोडासा गॅप ठेवायचा, टच नाही करायचा. ठीक आहे. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतील.
ओके, आता शेअर करायचं ते एक्सपिरियन्स, काय अनुभव आला? येस, एक्सपिरियन्स शेअर करायचे, काही जणांचे अजून टास्क सुरू आहे. येस प्रीती मॅडम बोला, अनम्यूट करून बोला मॅम. काहीतरी हातात आहे असं जाणवलं. कोण आहे? सुनीता भिसे मॅम. ओके, गुड. येस प्रीती मॅडम, प्रीती मॅडम तुम्ही म्यूट आहात, माईक अनम्यूट करून बोला. येस, स्वाती मॅडम म्हणतात दुसरा हात फिरवला तेव्हा एनर्जी पास होते असं वाटलं. खूपच छान. सीमा कदम मॅडम म्हणतात मॅग्नेट सारखं वाटतंय. अच्छा, व्हेरी गुड. नेक्स्ट, येस आयफोन कोण आहे? आता मी मोबाईलच्या मॉडेलचं नाव घेणार आहे. आपल्याला मी म्हटलं ना की जॉईन होताना आपल्या नावाने जॉईन व्हायचंय. येस प्रीती देसाई मॅडम बोला, अनम्यूट करून बोला. शुभांगी मॅम म्हणतात दोन्ही हातामध्ये काहीतरी जाणवलं. रजनी मॅडम नो प्रॉब्लेम, फर्स्ट टास्क मध्ये तुम्हाला लगेच जाणवेल असं नाही, ठीक आहे मॅडम. परमिशन दिलेली आहे तुम्हाला. एक सेकंड. हा ठीक आहे, आता बोला. हा, एनर्जी जाणवली, अशी एनर्जी फील होत होती. अच्छा, व्हायब्रेशन तुम्हाला फील होत होते. हो. खूपच छान. ओके, आता प्रत्येकाला एक्सपिरियन्स वेगवेगळे येतात. काहींना मॅग्नेटिक फील्ड वाटलं तिथे, काहींना काय वाटलं की दोन्ही हातामध्ये कुठली तरी एनर्जी पास होते असं वाटलं. ठीक आहे, व्हायब्रेशन जाणवले. काहींना तिथे थंड सेन्सेशन जाणवतील, काहींना तिथे गरम सेन्सेशन जाणवतील. ओके, काहींना असं वाटेल थंड हवा दोन्ही हातांमधून गेली, काहीतरी मॅग्नेटिक फील्ड त्यांना जाणवेल, हात एकमेकांकडे आकर्षून घेतल्यासारखे वाटतील. ठीक आहे, ती एनर्जी जाणवेल. तर हे काय आहे? हीच ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, ही सगळ्यांमध्ये, हे हिलिंग पॉवर आपल्या सगळ्यांमध्ये, आणि त्याच ऊर्जेवरती आपण आज पुढचे 5 ते 6 दिवस आपण काम करणार आहोत. ठीक आहे, ओके. तर मग ही रेकीची एनर्जी आहे. तर रेकी शिकण्याची गरज काय? पहिल्यांदा सगळ्यांनी लक्ष द्यायचं. रेकी शिकण्याची गरज काय बरं? आता मी विचारते, इथे सगळे बसलेले आहेत. ओके, असं कोण आहे का की तुमच्या लाईफमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, अगदी छोटासा सुद्धा प्रॉब्लेम नाहीये, असं कोण आहे का? तर मग हँड रेज करा. आहे? नाही, शक्य नाहीये, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा, प्रत्येकाचं लाईफ बिझी झालेलं आहे आजकाल. ओके, आपण एवढे करिअर, पैसा आणि या गोष्टींच्या मागे लागलेलो आहोत, आणि वेळ पण तशीच आहे. त्यामुळे काय झालंय की आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाहीये, फॅमिलीकडे लक्ष द्यायला, क्वालिटी टाइम स्पेंड करायला कोणालाच वेळ उरलेला नाहीये. लिटरली आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाहीये. एवढ्या आपण धावतोय, पळतोय रोज, हो की नाही? मग काय आहे बघा, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणीही नाहीये, इवन मी पण नाहीये इथे बसलेली. ठीक आहे, असं कोणीही नसणार आहे. प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत, फक्त फरक एवढाच आहेत की वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सेम नाहीयेत आपल्या. मग हे आयुष्यात आपल्या जे प्रॉब्लेम्स असतात, ब्लॉकेजेस, अडथळे, ते कोणकोणते असतात? तर बघा, हेल्थ इश्यूज असतात सगळ्यांना, बऱ्याच जणांना मेंटल इश्यूज असतात. मग मेंटल इश्यूज, मानसिक ताणतणाव, चिंता, काळजी, त्याच्यामधून पुन्हा डिप्रेशन मधून पुन्हा आत्महत्येसारखे विचार येणं. त्याच्यानंतर कुठले की फिनान्शियल ब्लॉकेजेस असतात, भावनिक अडथळे असतात. मग पैसे कुठेतरी ब्लॉक झालेले आहेत, बिझनेस तुमचा स्टक झालाय किंवा बिझनेसमध्ये लॉस झालाय तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेत आणि ती व्यक्ती वर्षानुवर्ष परत देत नाहीये. ओके, जॉब मनासारखा मिळत नाहीये, जर मिळालाच तर इन्क्रीमेंट होत नाहीये, प्रमोशन होत नाहीये, रिलेशनशिपचे इश्यूज आहेत वेगवेगळे, करिअरमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, मुलांना शिक्षणामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, मग नातेसंबंधांमध्ये ताणतणाव आहे, दुरावा आहे. आजकाल आपण बघतो की रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला ताणतणाव, गैरसमज निर्माण झालेले बघायला मिळतात, हो की नाही? म्हणायला जॉईंट फॅमिली असते एका घरामध्ये, पण 10 लोकांची 10 तोंड 10 दिशेला असतात. येस ऑर नो? हो की नाही? मग हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात, छोट्या मोठ्या प्रमाणावरती. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, पण असतात. असं कोणीच नाहीये की ज्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये.
सो मग रेकीमुळे काय होतं की रेकी शिकण्याची गरज काय, तर रेकीमुळे आपण स्वतःलाही हील करू शकतो आणि इतरांना सुद्धा तुम्ही हिलिंग देऊ शकता. तुमच्या घरातले व्यक्ती असतील, जवळच्या व्यक्ती, तुमचं फ्रेंड सर्कल असेल, रिलेटिव्ह असतील, त्या सगळ्यांना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. त्यांच्या आयुष्यातून हे वेगवेगळे ब्लॉकेजेस आहेत, अडथळे, ते दूर करू शकता. स्वतःसोबत इतरांचं आयुष्य सुद्धा तुम्ही सुंदर करू शकता. एक एक्झाम्पल देते बघा. हा, मी जसं म्हटलं काल की रेकीची एनर्जी आहे, हिलिंग पॉवर आहे, ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे, जन्मता आहे, फक्त आपल्याला माहित नाहीये, त्याची जाणीव नाहीये, अवेअरनेस नाहीये आणि कोणी आपल्याला शिकवलेलं पण नाहीये, सांगितलं नाहीये. ती ऍक्टिव्ह कशी करायची, ती एनर्जी पॉवर वापरायची कशी आपलं आयुष्य छान करण्यासाठी, ते कोणी सांगितलं नाहीये. एक एक्झाम्पल देते बघा. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, लहान मुलं घ्या किंवा आपण स्वतः किचनमध्ये काम करत असताना काहीतरी लागतं, कापतं, हो की नाही, कुठेतरी खरचटतं, लहान मुलं कुठेतरी धडपडतात. मग तुम्ही कधी निरीक्षण केलंय का की 1-2 दिवसांमध्ये त्यांची जखम बरी होते? कशी काय बरी होते बरं? कशी काय हील होते ती जखम? लहान मूल पडलं असेल, समजा लागलंय, त्याला काहीतरी कापलंय, तर आधी ब्लिडिंग होते, आपण जखम ती साफ करतो, ओके, औषध वगैरे लागतो त्याच्यावर. ती जखम हळूहळू काय होते, तिथे खपली धरते, खपली पडून जाते, नंतर आपोआप तिथे नवीन स्किन येते, नवीन त्वचा येते. ओके, हे कशामुळे होतं? कारण आपल्या बॉडीमध्ये मुळातच हिलिंग पॉवर आहे. जन्मताच आपल्या सगळ्यांमध्ये ती पॉवर आहे, फक्त ती ऍक्टिव्हेट कशी करायची, ती वापरायची कशी, हे आपल्याला माहित नाहीये. बघा, नकळतपणे लहान मूल पडतं आणि त्याची जखम 1-2 दिवसात बरी होते. आपल्याला त्याचं अवेअरनेस पण नाहीये की ही पॉवर आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या बॉडीमध्ये पहिल्यापासूनही आहे. मग विचार करा, जसं रेकीचं नॉलेज तुम्ही घेतलं, तर रेकी शिकल्यानंतर जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीवरती तुमच्या आयुष्यातले जे वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जसं हेल्थ असेल, मेंटल इश्यूज, करिअरचे प्रॉब्लेम आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेत, पुन्हा एज्युकेशनमध्ये जॉब रिलेटेड कुठले प्रॉब्लेम आहेत, मग या सगळ्या प्रॉब्लेमवरती जर तुम्ही जाणीवपूर्वक रेकीचं हिलिंग तिथं दिलं, कॉन्शियसली ती गोष्ट वापरली, ती एनर्जीचा वापर केला, तर किती छान फायदे सगळ्यांना मिळतील. येस ऑर नो? मिळतील की नाही? मग आता हे रेकीचं आपलं 5 दिवसाचं सेशन आहे. आज आपण 7 चक्र ऍक्टिव्हेट कसं करायचं ते पण बघणार आहोत. आपलं 5 दिवसांचं सेशन असणार आहे. त्याच्यानंतर 6व्या दिवशी आपण अट्युनमेंट देणार आहोत, म्हणजे शक्तिपात, किंवा त्याला दीक्षा असं सुद्धा म्हणतात. आता शक्तिपात म्हणजे काय, त्याच्यात काय केलं जातं, तर शक्तिपात म्हणजे गुरुकडून दीक्षा दिली जाते, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील 7 चक्र आहेत. ती बघा, शरीरातील 7 चक्र काय करतात, तर शरीरातले जे अवयव आहेत त्यांना बॅलन्स करण्याचं, कंट्रोल करण्याचं काम करतात. ओके, ते आपण पुढे शिकणारच आहोत डीपमध्ये. तर मग हे 7 चक्र आहेत, ते अदृश्य स्वरूपात असतात. मग ह्या 7 चक्रांची जी एनर्जी आहे, हे 7 चक्र आपल्या शरीरातले आणि ब्रह्मांडातली ऊर्जा ही कनेक्ट करून दिली जाते. 7 चक्र हे ठराविक प्रमाणात ओपन केले जातात आणि ब्रह्मांडातली ही वैश्विक ऊर्जा तुमच्या 7 चक्रांसोबत कनेक्ट केली जाते. मग अशा पद्धतीनं हे नॉलेज, ही विद्या तुम्ही ग्रहण करू शकता. मग स्वतःसोबतच इतरांना सुद्धा तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. मग लेवल 1 मध्ये जेव्हा तुम्हाला शक्तिपात दिला जातो, लेवल 1 मध्ये ही ऊर्जा तुमच्यामध्ये 10% काम करते. त्यामध्ये तुमचं शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण केलं जातं. लेवल 2 मध्ये आल्यानंतर ही रेकीची एनर्जी तुमच्यामध्ये 50% ऊर्जेनी वाहू लागते, प्रवाहित होते, 50% ऊर्जेनी काम करते. ठीक आहे. लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण देऊ शकता. डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय, तर तुम्ही सपोज इथे आहात, समजा मी आता पुण्यामध्ये आहे आणि मला दिल्लीमध्ये आउट ऑफ स्टेट एखादा आहे किंवा आउट ऑफ कंट्री, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला एखादा क्लायंट आहे, पेशंट आहे. मग इथे बसल्या जागी मी त्याचे प्रॉब्लेम दूर करू शकते, त्याचे आजार काढू शकते किंवा त्याला हिलिंग देऊ शकते. ठीक आहे. त्याला दूरस्थ रेकी म्हणतो. मग लेवल 2 मध्ये तुम्ही दूरस्थ रेकी पण करू शकताय. लेवल 3-4 ची अट्युनमेंट घेतल्यानंतर, त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही रेकीचं एक प्रॉपर माध्यम बनता, एक चॅनल बनता. लेवल 3-4 मास्टर लेवल मध्ये गेल्यानंतर रेकीची एनर्जी तुमच्यामध्ये 100% ऊर्जेने काम करते. ठीक आहे. अखंड तुमच्यामध्ये तो एनर्जीचा फ्लो तुमच्या बॉडीमध्ये प्रवाहित होत असतो. तुम्ही एक रेकीचं माध्यम म्हणता. अशा पद्धतीनं खूप सारे, अगणित, मोजता न येणारे एवढे सारे फायदे रेकीमुळे तुमच्या आयुष्यात होतात. आता बघा, आणखी एक महत्वाचं, की रेकी कुठे काम करते. बऱ्याच जणांना काही गैरसमज खूप लोकांचे असतात. बघा, काही लोकांचे असेही कॉल येतात की मॅडम, रेकी हे तंत्र मंत्र विद्या आहे का, मेसेजेस पण करतात. ओके, तर हे पूर्णपणे मिथ आहे, गैरसमज आहे मोठा. ओके, आणि हे कोणी असं स्प्रेड करत असेल तर ते मग आहे की त्यांचं हाफ नॉलेज आहे. ओके, अर्धवट ज्ञान, कुठेतरी हाफ नॉलेज घेतलंय, कुठेतरी वाचलंय, ऐकीव आहे. ओके, पूर्ण नॉलेज त्यातलं शास्त्र शुद्ध नॉलेज घेतलेलं नाही, अशा लोकांनी हे पसरवलेले अफवा आहे. तर असं काही नाही तंत्र मंत्र वगैरे रेकीमध्ये. रेकी ही एक
लक्षात घ्या, ही फक्त सकारात्मक गोष्टींवर काम करते ही एनर्जी. ही एक प्युअर सात्विक एनर्जी आहे. मग याचा वापर तुम्ही कुठे करायचा आहे? रेकीचा एक रूल आहे की फक्त तुमच्या आणि इतरांच्या भल्यासाठीच ही पॉवर, ही एनर्जी तुम्हाला वापरायची आहे. ठीक आहे, हा रेकीचा नियम आहे, नोट करून घेऊ शकता. रेकी केव्हा काम करते? नकारात्मक गोष्टींसाठी रेकी काम करत नाही, तुम्हाला तसे रिझल्ट मिळणारच नाहीत मग. पण जर सकारात्मक गोष्टींसाठी, स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी तुम्ही रेकीचा वापर केला तर 1001% तुम्हाला रिझल्ट त्याचे मिळणार आहेत, त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. ओके. आणि उलट रेकी काय करते माहिती का? ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जीज याच्यापासून तुमचं प्रोटेक्शन करते, संरक्षण करण्याचं काम करते. त्यामुळे रेकीचा रूल लक्षात ठेवायचा आहे, नियम आहे की रेकी कुठे वापरायची आहे? ही फक्त प्युअर सात्विक एनर्जी आहे, ती स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठीच वापरायची आहे, फक्त सकारात्मक गोष्टींसाठीच रेकीचा वापर आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर आता बघूयात, नेक्स्ट आपण जाणार आहे पुढे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? येस, चलो, व्हेरी गुड. तर आपण पुढे जाऊयात. आज आपण बघणार आहे की 7 चक्र. ओके, 7 चक्र म्हणजे काय? ते जर आपल्या बॉडीमध्ये कुठे असतात, त्याचं लोकेशन कुठे आहे, ते जर बॅलन्स असतील तर आपल्याला काय फायदे होतात, इम्बॅलन्स झाले तर ते बिघडले तर आपल्याला कुठलं नुकसान होऊ शकतं, सगळ्या लेवलवरती ते आपण पाहणार आहोत. आता 7 चक्र म्हणजे काय बघा. हा सगळ्यांनी लक्ष द्यायचंय की आता सध्याचं आपलं जे आयुष्य आपण जगतोय बघा, ते सगळं या 7 चक्रांवरती डिपेंड आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप हळूहळू हे कळत जाईल. मी असं का म्हणते आता की सध्याचं आपलं जे आपण आयुष्य जगतोय ते सगळे या 7 चक्रांवरती, आपल्या शरीरातल्या 7 चक्रांवरती डिपेंड आहे. ही 7 चक्र, जसं मी म्हटलं हीलिंग पॉवर जन्मताच आपल्या सोबत असते, तसंच ही 7 चक्र सुद्धा जन्मल्यापासून आपल्या सोबत असतात. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ही 7 चक्र अगदी कळीच्या स्वरूपात असतात. आता ही अदृश्य स्वरूपात असतात, ही आपल्याला दिसत नाहीत, पण त्याचा प्रेझेन्स आपल्याला जाणवतो. ओके, ती एनर्जी, ते व्हायब्रेशन आपल्याला फील होतात. आणि ही चक्र बिघडली तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती पडतो. कसा ते पाहूयात. मग जेव्हा आपला जन्म होतो, जन्मल्यापासून ही 7 चक्र आपल्या सोबत असतात, तेव्हा ती कळीच्या स्वरूपात असतात. मग जसं आपल्या शरीराची वाढ होते, त्याचबरोबर ही चक्र सुद्धा काय होतात? विकसित व्हायला लागतात. मग आता विकसित होत असताना या चक्रांमध्ये जर काही बिघाड झाला, लक्ष द्यायचंय, या चक्रांमध्ये जर काही बिघाड झाला तर काय होतं की तुमच्या शरीरामध्ये सुद्धा बिघाड होतो. आपल्याला अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक आजार निर्माण होतात. आता तुम्ही बघितलं असेल बघा की काही लोकांमध्ये ना ही चक्र जन्मल्यापासून बऱ्यापैकी छान ऍक्टिव्हेट असतात. मग तुम्ही कधी बघितले, काही लोक फार कष्ट करत नाहीत पण त्यांना इझिली आयुष्यात जे काही हवंय ना सगळं इझिली मिळत जातं. जास्त स्ट्रगल करावं लागत नाही त्यांना. का बरं? कारण त्यांची चक्र कुठेतरी बॅलन्स असतात. ओके, त्यामुळे त्यांना स्ट्रगलच करावं लागत नाही. या उलट तुम्ही बघितलं असेल की काही लोक बिचारे फार कष्ट करतात, प्रामाणिकपणे काम करतात, खूप कष्ट करतात. बरेच लोक म्हणतात ना, मी खूप कष्ट करतो पण मला तसं फळच मिळत नाही, मला रिझल्टच येत नाहीत. का बरं? कारण ती चक्र कुठेतरी इम्बॅलन्स झालेली असतात, त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला असतो. आणि म्हणून आपल्याला डेली बेसिसवर आपली ही 7 चक्र चार्ज करणं, ऍक्टिव्हेट करणं, त्याला बॅलन्स करणं, त्याला हील करणं खूप खूप महत्वाचं आहे. ओके, आता आणखी एक महत्वाचं, या चक्रांची एनर्जी वाढून पण चालत नाही, ती एक्सेस होऊन पण चालत नाही, तरीही आपल्याला त्रास होतो, प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि ही एनर्जी कमी झाली, डाऊन झाली तरीही आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतात. मग त्यामुळे काय करायला लागणार आहे आपल्याला? ही चक्र आपल्याला बॅलन्स करावी लागणार आहे, त्याचं रोज मेडिटेशन करावं लागणार आहे, ती चक्र आपल्याला हील करावी लागणार आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी फिजिकली तुम्हाला इथे दाखवते की चक्र कुठे असतात. ओके, त्याच्यानंतर वन बाय वन मी एक्सप्लेन करेन की चक्र जर बॅलन्स असतील तर तुम्हाला काय फायदे होतात, त्याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस निर्माण झाले तर तुम्हाला कुठले नुकसान होऊ शकतं तुमच्या आयुष्यात. ठीक आहे, मग सगळ्यांनी आपल्या बॉडीवरती बघायचंय. पहिले तर हे लक्षात ठेवा की चक्र नेहमी खालून काउंट करतात, चक्र नेहमी खालून मोजायचे असतात. ओके, आणि दुसरं की चक्र, त्यांचं स्थान कुठे असतं? आपल्या पाठीच्या कण्यामध्ये. त्याचं लोकेशन कुठे असतं? आपल्या पाठीच्या कण्यामध्ये. ओके, पण सांगताना मी तुम्हाला आता व्यवस्थित समजावं म्हणून मी सांगते, तुम्हाला पुढून लोकेशन सांगते. पण व्हिज्युअलाइज करताना किंवा मेडिटेशन आपण थोड्या वेळाने करणार आहोत, तर त्यावेळेला चक्र सगळे पाठीच्या कण्यामध्ये बघायचे. ओके, फर्स्ट पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. ओके, खाली आपण जमिनीवरती बसल्यानंतर माकड हाडाजवळ, जिथे आपल्या शरीराचा भाग जमिनीला स्पर्श करतो, माकड हाडाजवळ, तिथं आहे मूलाधार चक्र. त्याला इंग्लिशमध्ये रूट चक्र म्हणतात. कलर आहे रेड कलर. ओके, त्याच्या आणखी वरती आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली तिथे आहे स्वादिष्ठान चक्र.
नाभीच्या 4 बोटं खाली. ओके. सॅक्रल चक्र म्हणतात, त्याचा कलर आहे ऑरेंज, नारंगी केशरी. ठीक आहे. त्याच्यानंतर नाभीच्या 4 बोटं वरती इथे आहे मणिपूर चक्र, कलर आहे येल्लो. सोलर प्लेक्सेस चक्र म्हणतात, मणिपूर चक्र, कलर आहे येल्लो. त्याच्यानंतर आपल्या हृदयाच्या मध्यभागी तिथे आहे हृदय चक्र, हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र तुम्ही त्याला म्हणू शकता, त्याचा कलर आहे ग्रीन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या गळ्यामध्ये घशाजवळ आहे विशुद्धी चक्र, त्याला इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र म्हणतात, त्याचा कलर आहे ब्ल्यू. त्याच्यानंतर आपलं थर्ड आहे, म्हणजे जिथे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये जो स्पॉट आहे, जिथे आपण टिकली किंवा नाम लावतो, तिथे आहे थर्ड आहे, त्यालाच आज्ञाचक्र असं म्हणतात, त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू. पेनाची शाई असते ना, त्याचा जो कलर असतो डार्क ब्ल्यू, गडद निळा, तो कलर असतो. त्याच्यानंतर आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्वाचं आणि सर्वात वरच्या स्थानावरती असणार, जिथे लहान मुलांची टाळू असते, तिथे आहे सहस्त्रार चक्र, त्यालाच क्राऊन चक्र असं म्हणतात, कलर आहे पर्पल, जांभळा. ठीक आहे. ओके, समजले सगळ्यांना? मी चार्ट पण लावणार आहे, तेव्हा सगळ्यांनी बघून घ्या. त्याच्यानंतर नोट करून घ्यायचे महत्वाचे मुद्दे. आता जेव्हा मी सांगेन की कुठलं चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे तुमच्या आयुष्यात आणि मग त्याचे काय फायदे होतात किंवा कुठलं बिघडलंय तुमचं चक्र, तुमचं स्वतःलाच कळून जाईल 10-15 मिनिटांमध्ये की आपल्या आयुष्यात कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि ते कुठल्या चक्रामुळे आहेत, ते मलाही सांगण्याची गरज नाहीये. ओके, चलो स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करते. नोटबुक, पेन आहे सगळ्यांकडे? येस. आणि प्रश्न आत्ता नाही विचारायचे, सेशन झाल्यानंतर प्रश्न विचारा. ठीक आहे. येस सुनीता मॅम, व्हेरी गुड. चलो, एक सेकंड. ओके. तर मूलाधार चक्र आणखी कशावरती काम करतं? अतिशय महत्वाचं आहे, पैशा संबंधित हे चक्र आहे. ओके, ज्यांना ज्यांना वाटतंय की तुमच्या आयुष्यात पैशाची आवक कमी आहे, पैशाचं ब्लॉकेज आहे, पैशाची चणचण आहे, ओके, बिझनेसमध्ये लॉस होतोय, कुठल्याही करिअर करायला गेलं तिथे करिअर होत नाही, जॉबमध्ये सॅलरी वाढत नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचे पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत,
ठीक आहे. तर तुमचं मूलाधार चक्र बिघडलेलं आहे, म्हणजेच रूट चक्र. मग आपल्याला काय करायचं की डेली बेसिसवर मूलाधार चक्राचं ऍटलिस्ट 10 मिनिट तरी आपल्याला हिलिंग करायचंय. त्याचं मेडिटेशन घेणार आहोत त्या पद्धतीने, आणि ग्रुपवर पण तो ऑडिओ दिला जाईल, व्हिडिओ दिला जाईल. त्या पद्धतीने आपल्याला ते चक्र हील करायचंय. ठीक आहे. आता बघा, ज्यांच्या आयुष्यात ज्यांचं मूलाधार चक्र छानपैकी बॅलन्स असतं, ऍक्टिव्हेट असतं ना, तर त्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह खूप छान असतो. इझिली त्यांच्या आयुष्यात पैसा प्रवाहित होत असतो. पण ज्यांचं मूलाधार चक्र बिघडलेलं आहे, इम्बॅलन्स आहे, तर त्यांना पैशासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. ठीक आहे, समजलं? तर पैशासाठी महत्वाचं चक्र आहे हे. नेक्स्ट पुढे जाऊयात. ओके, सेकंड नंबर बघायचा आहे. दुसऱ्या नंबरचं इथे दिसतंय, एक सेकंड मी जरा झूम करते, तुम्हाला दिसेल. ओके ओके, आता बघा, हे दुसरं महत्वाचं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. ओके, याचा कलर आहे ऑरेंज. नाभीच्या 4 बोट खाली हे चक्र आहे. ओके, नाभीच्या 4 बोट खाली, पाठ आणि पोट याच्यामध्ये, पाठीच्या कण्यामध्ये आपल्याला हे चक्र व्हिज्युअलाइज करायचे. आता हे चक्र बॅलन्स असेल तर काय होतं बघा, की तुमचे इमोशन्स चांगले असतात, आत्मविश्वास खूप छान असतो अशा व्यक्तींचा, क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी असते. पण जर हे चक्र बिघडलं, ते इम्बॅलन्स असेल तर काय होतंय, तुमचं आयुष्य अस्थिर होऊन जातं. आणखी एक महत्वाचं, लेडीजसाठी हे खूप महत्वाचं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. कारण बघा, लेडीज लोकांना जे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात ना लेडीजचे, की गर्भाशयाचे आजार असतात, कन्सिव्हिंग मध्ये प्रॉब्लेम, म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येतात वारंवार. ओके, प्रेग्नेन्सी राहत नाही किंवा डिले होतोय. त्याच्यानंतर पीसीओडी सारखे आजार असतात, पोटाचे आजार, मूत्रदोष असेल, गर्भपिशवीचे आजार असतील. त्या सगळे आजार कशामुळे होतात, तर तुमचं स्वादिष्ठान चक्र हे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झालेला असतो, ते इम्बॅलन्स झालेलं असतं. ठीक आहे. मग त्यामुळे मुख्यतः लेडीजनी स्वादिष्ठान चक्राचं, हे बघा, हे ऑरेंज कलरचं स्वादिष्ठान चक्राचं डेली बेसिसवर तुम्हाला हिलिंग करणं गरजेचं आहे. नोट करून घ्या, विसरायचं नाहीये. अतिशय महत्वाचं चक्र आहे स्त्रियांसाठी. त्याच्यानंतर बघा, वरती 3 नंबरचं चक्र आहे मणिपूर चक्र, कलर आहे येलो. ओके, इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस चक्र म्हणतात. नाभीच्या आपल्या 4 बोट वरती याचं स्थान आहे. आता हे जर बॅलन्स असेल तर काय होतं, की कॉन्फिडन्स, आत्मविश्वास खूप छान असतो अशा व्यक्तींमध्ये. त्यांच्या आयुष्यात त्यांची ध्येय ठरलेली असतात. ठीक आहे, आणि ती ध्येय, ते गोल्स पूर्ण करण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. अतिशय हार्डवर्क करणारी ही लोक असतात, समोरच्याचा आदर करतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असते, म्हणजेच काय, तर नेतृत्व गुण क्षमता असते. त्यांना लोकांना लीड करायला, सल्ले द्यायला, नेतृत्व करायला आवडतं. ठीक आहे. पण हेच जर मणिपूर चक्र इम्बॅलन्स झालं तर काय होतं बघा, की तुमच्या आयुष्यात स्थिरता तर राहत नाहीच, पण तुम्हाला पोटाचे आजार निर्माण होतात. ज्यांना कोणाला पोटाचे आजार असतील त्यांनी त्यांचं मणिपूर चक्र हील करण्याची गरज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्किनचे प्रॉब्लेम आहेत का कोणाला, ते पण बघा, आपल्या आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले आजार आहेत, कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत आपल्या लाईफमध्ये. पोटाचे आजार असतील, त्याचबरोबर स्किनचे काही प्रॉब्लेम असतील, इन्फेक्शन असेल वेगवेगळ्या पार्टमध्ये, आणि त्याच्यामुळे म्हणतात, कलर आहे ग्रीन. आपल्या हृदयाच्या मध्यभागी, हृदयामध्ये याचं स्थान आहे. आता हे कशाचं केंद्र आहे बघा, हे भावना, प्रेम यांचं केंद्र आहे. अनाहत चक्र, हार्ट चक्र. हे काय दाखवतं, तुमचं रिलेशनशिप दाखवतं, नातेसंबंध दाखवतं. ओके, नातेसंबंधांना कंट्रोल करतं हे केंद्र इतरांशी. आता ज्यांचं बॅलन्स असेल ना, तर अशा लोकांचे त्यांच्या फॅमिलीशी, रिलेटिव्हशी किंवा समाजासोबत, सगळ्यांसोबत खूप सलोख्याचे, आपुलकीचे संबंध असतात. बॉन्डिंग खूप छान असतं, सगळ्यांना खूप छानपैकी समजून घेतात, आणि प्रेमाची भावना आपण म्हणतो ना, की अगदी भरलेली आहे, प्रेम भरलेलं असतं यांच्यामध्ये. पण त्याचबरोबर जर हे अनाहत चक्र तुमचं इम्बॅलन्स झालं किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला, ब्लॉकेजेस आले, तर काय होतं बघा, की अशा व्यक्तींच्या ना मनातून प्रेमाची भावना निघून जाते, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, त्यांचे नातेसंबंध सगळ्यांशी खराब होतात. त्याच्यानंतर आजार, जसे की हृदयाशी संबंधीचे आजार असतात, हार्ट अटॅक असणं, त्याच्यानंतर अस्थमा, कोलेस्ट्रॉल, असे अनेक आजार निर्माण होतात. ठीक आहे, हे बिघडलं तर हार्ट अटॅक येऊ शकतो, त्याच्यानंतर अस्थमा, दमा याच्यासारखे आजार निर्माण होतात. म्हणून आपल्याला हे 7ही चक्र डेली बेसिसवरती आपल्याला ते चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं
त्याचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. हार्डली 15 ते 20 मिनिट लागतात. आता नेक्स्ट वरती जाऊयात. आपल्या गळ्यामध्ये, ठीक आहे, इथे आहे विशुद्धी चक्र, इंग्लिशमध्ये म्हणतात थ्रोट चक्र, कलर आहे स्काय ब्ल्यू. आता बघा, तुमचं विशुद्धी चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, अशा लोकांचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असतं, म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य खूप छान असतं. इतर लोकांशी त्यांना बोलायला आवडतं. अशा लोकांना खूप बोलायला आवडतं, ज्यांचं बॅलन्स असेल तर, ठीक आहे. त्यांना इतर लोकांशी बोलायला आवडतं, लोक त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडतात. उदाहरणार्थ बघा, पॉलिटिक्समध्ये पुढारी लोक वगैरे, त्यांचं थ्रोट चक्र बऱ्यापैकी ऍक्टिव्हेट असतं. पण हेच जर थ्रोट चक्र म्हणजे विशुद्धी चक्र हे जर इनबॅलन्स झालं तर काय होतं, की अशा व्यक्ती अबोल असतात, अशा व्यक्ती कमी बोलतात, त्यांच्या भावभावना ते नीट व्यक्त करू शकत नाही. मग आजार कुठले निर्माण होतात? आणखी एक महत्वाची टीप देते तुम्हाला. सॉरी, ज्यांचं विशुद्धी चक्र ब्लॉक झालंय, त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा आहे, तर काय होतं बघा, की अशा व्यक्तींना खूप कमी बोलतात, त्यांच्या भावना त्यांना व्यवस्थित व्यक्त करता येत नाहीत, कोणाशी शेअर करत नाहीत. मग भावना, काल जसं आपण बघितलं, तुम्ही जर ते साठवून ठेवलं, सप्रेस केलं, दाबून ठेवलं, तर काय होतं, शरीराशी मानसिक शारीरिक आजार निर्माण होतात. ओके. मग तुम्ही बघा, कोणाला इथे थायरॉइड असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये, रिलेटिव्हमध्ये त्यांचं विशुद्धी चक्र ब्लॉक झालेलं आहे. मी म्हटलं की ते आधी कुठलाही आजार तुमचा शरीरावरती पहिला होत नाही, बॉडीवरती होत नाही, तो कुठे क्रिएट होतो पहिला, तुमच्या मनामध्ये, मानसिक लेवलला. सगळे आजार तुमचे मनातून निर्माण होतात, नंतर त्याचं रिफ्लेक्ट ते कुठे उमटतात, बॉडीवरती. बघा, ज्या लोकांना त्यांच्या भावभावना व्यवस्थित शेअर करता येत नाही, सगळं सप्रेस करून ठेवलंय, साठवून ठेवलंय, दुःख, वेदना, त्रास जे काही असेल, मग ते कुठं रिॲक्ट होतं, त्या लोकांना थायरॉइडचा त्रास होतो, घशा संबंधित आजार होतात. मग त्यामुळे एक नियम बनवायचे. आता यापैकी बरेचसे लोक अबोल असतील, तुम्ही स्वतःचं परीक्षण करायचे. जर तुम्ही भावना तुमच्या व्यक्त करू शकत नसाल, अबोल असाल, तर मग एक टिप देते की एखादी डायरी करा तुमच्यासाठी. तुमच्या आयुष्यात फर्स्ट, तुमच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती पाहिजे, मग ती मैत्रीण असेल, आई बहीण कोणीही असेल, मित्र असेल, अशी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे ज्याच्यासोबत तुम्ही सगळ्या मनमोकळेपणाने तुमच्या भावना व्यक्त करू शकता. कारण ते साठवून ठेवलं तर तुम्हाला आजार होणार. त्याच्यानंतर तुम्ही एखादी डायरी करू शकताय छोटीशी, पण ती तुमच्यापुरती असली पाहिजे, फक्त तुम्हीच ते वाचाल. मग कुठेतरी वॉर्डरोब मध्ये जिथे सेफ असेल तिथे त्या जागी ती डायरी ठेवून द्या. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते, काही त्रास होत असेल, काही शेअर करायचं, व्यक्त व्हायचं, त्यावेळेस तिथे डायरीमध्ये लिहून घ्या आणि ती डायरी नंतर ठेवून द्या. ठीक आहे, पण इतर कोणाच्या हाताला नाही लागली पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट सेकंड लास्ट आहे वरती आज्ञाचक्र. याचं स्थान कुठे आहे? दोन्ही भुवयांच्या मध्ये, जिथे आपण टिकली लावतो तिथे आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आहे. आता बघा, हे थर्ड आहे, हे दिव्य शक्तींचं केंद्र मानलं जातं. ओके. अशा व्यक्ती आध्यात्मिक असतात, प्रचंड आध्यात्मिक असतात, स्पिरिच्युअल जागरूकता येते. हे जर चक्र बॅलन्स असेल तर काय होतंय, तुमची इंट्युशन पॉवर खूप छान असते. अशा व्यक्ती स्पष्ट बोलणारे असतात आणि हे व्यक्ती काय करतात, इतरांचे सल्ले ऐकत नाहीत. जे त्यांना ब्रह्मांड, युनिव्हर्सल एनर्जी, वैश्विक शक्ती दाखवेल, जे त्यांची इंट्युशन पॉवर त्यांना दाखवेल, तेच डिसिजन ही लोक घेतात. आता इंट्युशन पॉवर एवढी स्ट्रॉंग असते की लिटरली अगदी पुढच्या आठवड्यात काय घडणार आहे त्यांच्यासोबत, त्यांच्या फॅमिली सोबत, जवळच्या लोकांसोबत, याचंही त्यांना आधीच ज्ञान होतं. मग ते ब्रह्मांडाचे वेगवेगळे संकेत असतील, आवाज ऐकू येत असतील, किंवा आपल्या थर्ड आयवरती पिक्चर सारखं एखादा मूवी दिसतो तशा प्रकारे त्यांना चित्र दिसतात. ओके. तर मी ही एक आपण म्हणतो की दैवी देणगी असते त्यांच्याकडे त्यांना मिळालेली. सो हे दिव्य शक्तींचं केंद्र आहे, इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग असते जर बॅलन्स असेल तर. पण जर तुमचं हे थर्ड आय चक्र किंवा आज्ञा चक्र जर इनबॅलन्स झालं, त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झाला, तर काय होतं की अशा व्यक्ती वास्तवापासून दूर जाऊ लागतात. त्यांना खरं काय खोटं काय याच्यामधला फरक ते करत नाहीत, त्यांना ते समजत नाही. ठीक आहे. नंतर डिटॅच होतात, सगळ्यांशी डिटॅच होतात. ओके. त्याच्यानंतर अशा लोकांना इंट्युशनचा अभाव, म्हणजे इंट्युशन येणं त्यांना बंद होतं. त्याच्यानंतर आजार कुठले होतात बघा, जर तुमचं थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञा चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला तर तुम्हाला मायग्रेन होतो, सायनसचे प्रॉब्लेम होतात, त्याच्यानंतर ताण तणाव, राग द्वेष, अचानक समजा खूप चिडचिड होते, विनाकारण ताण तणाव, राग द्वेष निर्माण होते, तर थर्ड आय चक्र तुमचं इम्बॅलन्स झालेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे सगळ्यात वरचं
ओके, जिथे लहान मुलांची टाळू असतो, डोक्याचा सगळ्यात वरचा भाग आणि सगळ्यात महत्वाचं चक्र, जिथून ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये प्रवेश करते, ते हे चक्र अतिशय पॉवरफुल, सगळ्यात महत्वाचं ते आहे सहस्त्रार चक्र, म्हणजे क्राऊन चक्र सुद्धा त्याला म्हणतात. त्याचा कलर आहे पर्पल म्हणजे जांभळा. आता हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं बघा, की व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते, क्लॅरिटी वाढते. ओके, काय योग्य काय अयोग्य हे त्या व्यक्तीला बरोबर माहिती असतं. इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते, आत्मविश्वास प्रचंड असतो या लोकांमध्ये. ओके, यांना क्लॅरिटी येते की आयुष्यात त्यांना नक्की काय करायचं हे त्यांना आधीच माहिती असतं, लाईफ पर्पज त्यांचं माहित असतं आणि त्यांचा निर्णय क्षमता अगदी योग्य असतात, त्यांचे सगळे निर्णय अचूक असतात. ओके, पण जर तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये, हे वरचं चक्र, सहस्त्रार चक्रामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर काय होतं, आध्यात्मिक प्रगती तुमची खुंटते, आध्यात्मिक प्रगती स्टॉप होते, त्याच्यानंतर झोप येत नाही, टेन्शन, चिंता, काळजी, ताणतणाव असे प्रॉब्लेम्स तुम्हाला निर्माण होतात. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ध्येयच ठरलेलं असतं, दिशाहीन होते, म्हणजे व्यक्ती भरकटते जर इम्बॅलन्स झालं तर. सतत अडचणी येतात, सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येऊ लागतात आणि अशी व्यक्ती डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकते. ठीक आहे, तर आता बघा, तर अशा प्रकारे हे चक्र आपल्या बॉडीमध्ये सगळे चक्र काम करत असतात आणि म्हणूनच त्यांना डेली बेसिसवरती चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. ठीक आहे, तुम्ही आजपासूनच हे 7 चक्राचं मेडिटेशन ग्रुपवरती दिलं जाईल, आजपासूनच स्टार्ट करा. उद्यापासून विदिन 7 डेज तुम्हाला खूप मॅजिकल रिझल्ट्स बघायला मिळतील आणि जे काही तुमच्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, करिअर रिलेटेड असेल, मनी रिलेटेड, रिलेशनशिप, हेल्थ, वेल्थ, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे प्रॉब्लेम्स वन बाय वन हळूहळू रिलीज होतील, निघून जातील, नष्ट होतील. ठीक आहे, फक्त 7 दिवस करा, 7 दिवसानंतर मला रिझल्ट सांगा. तेवढंही थांबण्याची गरज नाहीये, तुम्ही जस्ट 2 डेज करा. ओके, आता हे मेडिटेशन केल्यानंतरच रिझल्ट खूप जणांना येतील. ठीक आहे, तर आता आपण एक 7 चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन करणार आहोत. सगळ्यांनी काय करायचं, एक दिवा लावायचा, दिवा नसेल तर कॅन्डल लावा, आणखी एक अगरबत्ती लावा, थोडंसं पाणी सोबत ठेवायचंय. आत्ता लगेच आपण मेडिटेशन करणार आहोत. अनिता अनिता पाठक मॅम, थर्ड आयचा कलर डार्क ब्ल्यू, गडद निळा, पेनाच्या शाईसारखा. एक सेकंड. ओके, आले सर्वजण जागेवरती? येस, दिवा किंवा कॅन्डल लावा, एक अगरबत्ती लावायची, पाणी, पहिले तर पाणी पिऊन घ्या, थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी. ज्यांचे लास्ट व्हिडिओ ऑफ आहेत, व्हिडिओ ऑन करायचे. अमृता, अनिता शिंदे मॅम, अनुजा मॅम, संजीवनी मॅम. ओके, कारण त्याच्या पाठीमागे रिझन पण आहे. जर तुम्ही व्हिडिओ ऑफ करून मेडिटेशन केलं किंवा लेक्चर अटेंड केलं तर काय होईल माहितीये, मग असून नसल्यासारखे होईल सेशन मध्ये. का बरं? कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करताय, कोणतंही टेक्निक करताय, त्यावेळेस माझी एनर्जी तुमच्याकडे पास होत असते, तुम्हाला माझी एनर्जी मिळते. त्याचसोबत इथे जे 116 लोक आहेत, सगळ्यांची एनर्जी तुम्हाला मिळत असते. सो मग तिथे तुमचं नुकसान आहे व्हिडिओ ऑफ ठेवलात तर. ओके, हे तुमच्या फायद्यासाठी चाललंय. ज्यांनी ऑन ठेवलाय, ग्रेट. चलो, व्हेरी गुड. चलो स्टार्ट करूयात. पाणी पिऊन घेतलं सर्वांनी? आता काय करायचं आपल्याला,
सर्वांनी अशा शांत जागी बसायचंय जिथं कुणीही डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. आजूबाजूला गर्दी गोंगाट आवाज नकोय. अगदी शांतता हवी आहे. ठीक आहे. आता सगळ्यांनी हळूहळू डोळे बंद करायचे आणि डीप ब्रिदिंग करायचंय. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचाय. तो काही मिनिटं काही सेकंड्स होल्ड करायचा, म्हणजे श्वास तो रोखून धरायचाय. त्याच्यानंतर तो हळूहळू सोडून द्यायचा. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय, तो रोखून धरायचा, त्याच्यानंतर तो हळूहळू सोडून द्या. काही प्रॉब्लेम नाही. कोण आहे आयफोन? हा, येस मॅम, करू शकताय. चलो, आता मेडिटेशन होईपर्यंत कुणीही मध्ये बोलायचं नाहीये. सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. डोळे बंद करायचे सगळ्यांनी. जागेवरती या. अनिता मॅम, ओके. पिन ड्रॉप सायलेन्स असला पाहिजे आजूबाजूला. त्याच्यानंतर एवढं शांत व्हायचं की तुमच्या डोक्यामधून काही काळासाठी सगळे विचार बाजूला सारून टाका. कुठलाही विचार नकोय डोक्यामध्ये. अगदी शांत बसायचंय. डीप ब्रिदिंग करायचंय. आपल्या इष्टदैवताचं नामस्मरण करायचंय. ओके, स्टार्ट करूयात. डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे. डोळे बंद करायचे, आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे. श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचा फोकस वाढवायचा आहे. आता विचारांना काही काळ दूर लोटायचे आहे. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक एनर्जी सर्कल तयार करायचा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक वर्तुळ तयार करायचं आहे. ऊर्जेचं एक वर्तुळ तयार करा. एक व्हाईट सर्कल तयार करायचं आहे सभोवती. तुमच्या सभोवती पांढऱ्या असं दिव्य ऊर्जेचं एक वर्तुळ तयार करायचं आहे. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करेन आणि जेव्हा मी 1 पर्यंत येणार तेव्हा तुमचा फोकस जास्त क्लिअर असणार. 1 पर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हा सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त माझ्या आवाजाकडे असलं पाहिजे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावरती असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत आहेत आणि त्यातील आपण 7 चक्रांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र अतिशय महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्रांकडे शरीराची ठराविक कार्य आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य या चक्रांवरती सोपवलेली आहेत. आज आपण या मेडिटेशनद्वारे या चक्रांना संतुलित करत आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर माकड हाडाजवळ तुमच्या शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो तिथे आहे मूलाधार चक्र. आणि याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक एनर्जी, लाल कलरचे एक वर्तुळ चक्राप्रमाणे फिरताना कल्पना करायचं आहे. मूलाधार चक्र आपल्या माकड हाडाजवळ
जमिनीवर बसल्यानंतर जिथे जमिनीला तुमचा शरीराचा भाग स्पर्श करतो तिथे आहे मूलाधार चक्र. त्या ठिकाणी एक लाल कलरचं वर्तुळ तुम्हाला फिरताना कल्पना करायची आहे. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी फिरताना तुम्हाला नक्की जाणवेल. आता या चक्राला 4 पाकळ्या आहेत. मूलाधार चक्राला 4 पाकळ्या आहेत. बॉडीमध्ये काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. तुमच्या बॉडीमध्ये काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. आता तुमचं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली म्हणजेच स्वादिष्ठान चक्रावर आणायचंय. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र. नारंगी कलरचं हे चक्र आहे आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावरती द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावर. नारंगी कलरचं एक वर्तुळ तिथे फिरताना बघायचंय, कल्पना करायची आहे. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडंसं वरती ऑरेंज कलरची एक एनर्जी आहे. ती वर्तुळाकार फिरताना तुम्हाला दिसत आहे. ती एनर्जी फील करायची आहे आणि ते व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. आता आपल्या नाभीपासून 4 बोटं वरती यायचंय. नाभीपासून 4 बोटं वरती यायचंय. लक्ष केंद्रित करा. मणिपूर चक्र कलर आहे पिवळा. मणिपूर चक्र कलर आहे पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावरती लक्ष न देता फक्त आपलं संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती असू देत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला ही एनर्जी जाणवेल, हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. मणिपूर चक्र कलर आहे पिवळा. याला 10 पाकळ्या आहेत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. कॉन्शियसली बघायचंय शरीरामध्ये काय बदल होतात, काय हालचाली होतात. आता आपलं संपूर्ण लक्ष आणखी थोडं वरती न्यायचंय. आता लक्ष अजून वरती आणायचंय. आपल्या छातीच्या मधोमध, आपल्या हृदयाच्या मधोमध हिरव्या कलरचं एक चक्र आहे. तेच अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र. त्याचा कलर आहे हिरवा, ग्रीन.
हिरव्या रंगाचे एक चक्र आपल्या हृदयाच्या मधोमध फिरताना बघायचे. हे चक्र वर्तुळाकारात फिरत आहे. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. अनाहत चक्राला कलर आहे ग्रीन. 12 पाकळ्या आहेत. श्वास घेताना व सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. ही एनर्जी ते व्हायब्रेशन्स हृदय चक्रामध्ये फील करायचे आहेत. आता लक्ष अजून वरती न्यायचं आहे. आपल्या गळ्याजवळ लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या घशामध्ये विशुद्धी नावाचे चक्र आहे, ज्याचा रंग आहे आकाशी. आपल्या गळ्यामध्ये विशुद्धी नावाचं चक्र आहे, ज्याचा रंग आहे आकाशी. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष घशावरती केंद्रित करायचंय. एक आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना हे चक्र तुम्हाला जाणवेल. या चक्राची एनर्जी, व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे आहेत. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. आता संपूर्ण लक्ष आणखी थोडं वरती न्यायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे आहे आज्ञाचक्र. त्यालाच थर्ड आय चक्र असं म्हणतात. आता ह्या चक्राला 2 पाकळ्या आहेत. या चक्राला 2 पाकळ्या आहेत. याचा रंग आहे गडद निळा, डार्क ब्ल्यू. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. पेनाच्या शाईसारखा गडद निळा कलर असतो. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला डोळ्यांचे मसल्स हलल्यासारखे जाणवतील. ते चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी फील करायचे आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. आता तुमचे संपूर्ण लक्ष डोक्यावरती, जिथे लहान मुलांना टाळू असते त्याच्यावरती न्यायचंय. सहस्त्रार चक्र, संपूर्ण लक्ष डोक्यावरती. सहस्त्रार चक्र, ज्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा, पर्पल. आता कल्पना करा की 1000 पाकळ्यांचं एक फूल तुमच्या बरोबर अगदी डोक्यावरती उमललेलं आहे. 1000 पाकळ्यांचं एक जांभळ्या रंगाचं फूल तुमच्या बरोबर डोक्यावरती फिरताना बघायचंय, कल्पना करायची आहे. या चक्रामधूनच, सहस्रार चक्रामधूनच आपल्याला ब्रह्मांडाची संपूर्ण एनर्जी आपल्या शरीरामध्ये आपल्याला मिळत असते. संपूर्ण लक्ष फक्त या चक्रावरती असू देत. कॉन्शियसली पाहायचंय तिथे काय फील होतात, ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे, निरीक्षण करायचंय.
आता तुमचं लक्ष पुन्हा सर्व चक्रांवर लाईनने केंद्रित करा. जिथून आपण सुरुवात केली होती माकड हाडाजवळून म्हणजेच मूलाधार चक्रापासून. मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण आपल्या पाठीच्या कण्यावर लक्ष दिले. आता त्याच पाठीच्या कण्यावर लक्ष द्यायचं आहे, पण त्या पॉइंटला ते चक्र आपल्याला इमॅजिन करायचे, व्हिज्युअलाइज करायचे, त्याची कल्पना करायची. सुरुवातीपासून पहा, मूलाधार चक्र तुम्हाला लाल रंगाचं एक चक्र दिसेल. त्याच्यानंतर हळूहळू वरती या, नारंगी रंगाचं चक्र दिसेल. नाभीच्या 4 बोटं वरती या, येलो कलरचं पिवळ्या रंगाचं चक्र दिसेल. आपल्या हृदयस्थानामध्ये या, हृदयामध्ये अनाहत चक्र ग्रीन कलरचं फिरताना दिसेल. त्याच्यानंतर आणखी थोडं वरती आपल्या गळ्यामध्ये विशुद्धी चक्र दिसेल. स्काय ब्ल्यू कलरचं चक्र फिरताना दिसेल, ती एनर्जी जाणवेल. आता आणखी थोडं वरती यायचंय, थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञा चक्र. तिथे डार्क ब्ल्यू कलरचं चक्र तुम्हाला फिरताना जाणवेल, ती एनर्जी जाणवेल. आता सगळ्यात शेवटी वरती डोक्याच्या सर्वात वरच्या भागात मध्यभागी तुम्हाला पर्पल कलरचं एक चक्र 1000 पाकळ्यांचं एक फूल उमललेलं दिसेल. पर्पल कलरचं एक चक्र तिथे फिरताना बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय, कल्पना करायची. माझ्या सूचना आल्याशिवाय कुणीही डोळे ओपन करायचे नाहीयेत. कुणीही झटकन डोळे ओपन करायचे नाहीयेत. हळूहळू जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला या मेडिटेशन मधून बाहेर पडायचंय. त्याच्यानंतर हळूहळू आपले डोळे ओपन करायचे. कारण बघा, प्रत्येकाला वेगवेगळी एनर्जी लागते आणि तुमच्या शरीराला जेवढी एनर्जीची गरज आहे तेवढी एनर्जी ब्रह्मांड तुम्हाला पुरवत असतं. त्यामुळे काही जण लवकर बाहेर येतील तर काही जणांना थोडासा वेळ लागेल मेडिटेशन मधून बाहेर यायला.
ओके, निशा मॅम म्हणतात खूप छान वाटलं. यस सिंधू मॅम दिसताय तुम्ही. ठीक आहे, झालं सर्वांचं. आता काय करायचं सगळ्यांनी हँड्स रब करायचं. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आहे. त्याचबरोबर ही एनर्जी आपल्या क्राऊन चक्रावरून म्हणजे सहस्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती ही स्प्रेड करून द्यायची. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. त्याचंही रिझन सांगते. कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन किंवा कुठलेही रिच्युअल्स काही करता तेव्हा एनर्जी आपली हायर लेवलला गेलेली असते. ओके, आणि ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये स्टेबल करायची असते, स्थिर होण्यासाठी. म्हणून आपल्याला काय करायचं, पाणी प्यायचंय. नाहीतर मग तुम्हाला डोकं दुखू शकतं किंवा मग व्हायब्रेट होणार बॉडी खूप काळासाठी. मग असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. ओके सुनीता मॅडम, छान वाटत आहे. व्हेरी गुड. येस, आता सगळ्यांनी एक्सपिरियन्स शेअर करायचं. त्याच्या आधी सांगते फर्स्ट ऑफ ऑल उद्या आपण काय शिकणार आहोत बघा. उद्या 4 वाजता सेशन आहे, सगळ्यांनी वेळेवरती जॉईन करायचंय. उद्या आपण शिकणार आहे की ऑरा म्हणजे काय. तर ऑरा चेक कसा करायचा आपल्या फॅमिली मेंबर्सचा, त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऑरा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑरा कसा काय ओळखायचा. ठीक आहे, मग ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा, ऑरा मधली निगेटिव्ह एनर्जी कशी काढून टाकायची. उद्या पण भरपूर प्रॅक्टिकल असणार आहेत, सो वेळेवरती जॉईन व्हायचंय. ठीक आहे, चलो आता सगळ्यांनी अनम्यूट करायचंय आणि एक्सपिरियन्स शेअर करायचे. ओके, खूप जणांचं डोकं जड झालेलं आहे, त्याचं रिझन पण सांगते. काय होतं बघा, जेव्हा मेडिटेशन करण्यापूर्वी तुम्ही अगदी छान फ्रेश होतात आणि मेडिटेशन हे केल्यानंतर काय होतं की एखादा पार्ट तुमचा बॉडीचा अचानक दुखू लागतो. तर काय होतं, ही निगेटिव्ह साईड नाहीये बरं का, ही हिलिंगची एक प्रोसिजर आहे, हिलिंगचाच पार्ट आहे. जसं मी म्हटलं की हिलिंग केल्यानंतर आपल्या बॉडीमधल्या किंवा हे मेडिटेशन वगैरे केल्यानंतर जे बॉडीमध्ये नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह थॉट्स आहेत, त्या नकारात्मक भावना आहेत ज्या साठवून ठेवलेल्या असतात, सप्रेस केलेल्या असतात, त्या आपल्या बॉडीमधून बाहेर पडतात. ओके, मग जसं मी म्हटलं की कुठलाही आजार पहिला शरीरावरती कधीच होत नाही, तो मनात क्रिएट झालेला असतो, मनातून तो बॉडीवरती रिफ्लेक्ट होतो. मग काय होतं की ह्या जे निगेटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह इमोशन्स आहेत, ते आपण स्टक केलेले असतात, सप्रेस केलेत, दाबले गेलेत. मग काय होतं, ते रिलीज न झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो. त्याच्यानंतर ते कुठे रिफ्लेक्ट करतात, बॉडीवरती. मग ते आजार निर्माण होतात. मग जेव्हा एखादं रिच्युअल किंवा मेडिटेशन केल्यानंतर आधी छान वाटत होतं आणि 15 मिनिटानंतर सडनली खांदे दुखतायत, पोट दुखू लागलं किंवा मनगट दुखतंय, डोकं दुखतंय, काय होतंय, हे जे निगेटिव्ह भावना आणि इमोशन्स आहेत, थॉट्स आहेत, निगेटिव्ह ऊर्जा आहे जी आपण सप्रेस केली, दाबून ठेवली, ती काय होते, बाहेर पडते. मग एखादा पार्ट तुमचा ट्रिगर होतो, तिथं दुखू लागतं. ठीक आहे, पण हे तात्पुरतं आहे. हे कशासाठी आहे की निगेटिव्ह इमोशन्स बॉडीमधून बाहेर पडताना हा त्रास होतो. त्याच्यानंतर काही काळानंतर तुम्हाला रिलीफ वाटेल, अगदी फ्रेश वाटेल. ओके, सो डोंट वरी, हा हिलिंगचाच एक पार्ट आहे, हिलिंगची प्रोसिजर आहे. ठीक आहे, सगळ्यांनी म्हणून म्हटलं की सगळ्यांनी भरपूर पाणी पिऊन घ्या. ओके, एक सेकंड. यस, एक्सपिरियन्स शेअर करायचे. यस, ही परमिशन दिलेली आहे, पण सगळ्यांनी एकत्र गोंधळ करू नका, 1 बाय 1 किंवा मग हँड रेज करा, फिजिकल हँड रेज किंवा झूमचा हँड रेज करा. येस, अनिता मॅडम आहेत समोर, बोला. मॅडम अनम्यूट करा, परमिशन दिलेली आहे. ओके, दर्पणा मॅडम खूप छान वाटतंय, एनर्जेटिक वाटते. रत्नेश सर, ऍक्च्युली अगरबत्तीचं असं काही नाहीये सर, ते आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून आहे. आणि दिवा याच्यासाठी आहे की 2 रिझनसाठी मी दिवा सांगितला. एक तर दिवा काय करतो, तुमचं प्रोटेक्शन करतो, तुम्हाला प्रसन्न पण वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा रिच्युअल्स किंवा मेडिटेशन साधना वगैरे करत असता तेव्हा दिवा काय करतो, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतो, त्याच सोबत आजूबाजूला तुमच्या प्रोटेक्शन शिल्ड तयार करतो. ओके, एक संरक्षण कवच त्याचा रोल तो प्ले करतो, त्याच्यामुळे दिवा लावायचा. ठीक आहे, तुमच्याकडे अत्तर किंवा परफ्यूम असेल ते लावून तुम्ही बसलात तरीही चालेल. ओके, अनिता मॅडम बोला ना, अनम्यूट करा. मी सर्वांना परमिशन दिलेली आहे. ओके, सो सगळे बोलू शकतात. 1 मिनिट. येस, आता बोला. अभी हा बोला, पण 1 बाय 1 बोला. येस, अच्छा, सुनीता मॅडम बोला.
हा, जय श्री कृष्णा. मला हे ना मी मागच्या साईडनी हिलिंग म्हणजे चक्रावर लक्ष नाही दिलं. मी पुढच्या साईडनी दिले. मला 2 चक्रामध्ये काही समजलं नाही, पण वरचे चक्र मला सगळे समजले. थँक्यू. फार छान वाटलं, एकदम छान वाटलं. थँक्यू सो मच मॅम. काय करा, हे रेकॉर्डिंग आपलं अपलोड केलं जाईल ग्रुपवरती, ते पुन्हा करा तुम्ही, ठीक आहे? शांतपणे. येस. ओके, विवो सर कोण आहे? दिव्य चक्र फिरत आहे तसं जाणवत होतं. व्हेरी गुड, ग्रेट. यस, वसुधा मॅडम बोला. हा, छान वाटलं, पण मगाचपासून माझं ना व्हिडिओ बंद होता. ते फक्त तुम्ही दिसत होतात, मी दिसत होती का? हॅलो. मॅम, आता खूप जण आहेत, सो मला स्क्रोल करून बघावं लागतं. मी तेव्हा मेडिटेशन घेत होते ना, पण आता दिसतंय. नाही, पण हा, तुम्ही सांगा. दिसत होतात. हा, तुम्ही दिसत होतात, मी केलं त्याप्रमाणे. ओके, ओके, खूपच छान. थँक्यू. कसा अनुभव आला? काय फील झालं? छान छान वाटलं मला, एकदम हलकं हलकं असं ओके. खूप. आणि इकडे वर डोक्यावर असं थोडस ना गरगर 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 असं वाटत होतं थोडं, आणि गरम. येस, ती एनर्जी असते, ती आपल्याला फील होते. ओके. हा. येस, धन्यवाद. नेक्स्ट कोण आहे? हा मॅडम. हा बोला, पूर्णिमा मॅम. हा, पूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवत होते आणि आपल्या या क्लासला बसण्याआधी माझं खूप डोकं दुखत होतं. म्हणजे पूर्ण असं डोकं दुखत होतं. तर आता ते पूर्णपणे शांत झालंय, डोकं दुखायचं बंद झालेलं आहे. ओके, क्लिअर झालंय. येस, खूप छान. मग तेच म्हटलं, ती निगेटिव्ह इमोशन्स किंवा ऊर्जा असते ती बॉडीमधून बाहेर टाकली जाते. मग ते जाताना थोडासा त्रास होणार आपल्याला, पण पुन्हा रिलीफ मिळतं आपल्याला, फ्रेश वाटतं. येस, अनिता मॅडम बोला. बोला ना मॅम. हा, म्हणजे डोकं जड झालं होतं, पण म्हणजे हातामध्ये व्हायब्रेशन आले, पाठीत पण असं काहीतरी चालतं असं जाणवलं पूर्ण मणक्यामध्ये, आणि एकदम फ्रेश वाटलं. पण जसं येस, पहिल्या मेडिटेशन पेक्षा पण मला आता खूप छान वाटलं. फक्त जरा डोकंच जड आहे फक्त. काही नाही, पाणी पिऊन घ्या थँक्यू. भरपूर, रिलॅक्स वाटेल. आणि ते मणक्यामध्ये तुम्हाला ते मुंग्याला सगळे वाटतात व्हायब्रेशन, ते ऍक्च्युली आपले चक्रास ते अलाइन होत असतात. ओके, त्यामुळे ते जाणवतं. नेक्स्ट. चांगलं आहे. मॅडम. हा बोला, कोण आहे? मॅडम, मी बोलू येस, का? हा बोला, दीपा मॅम. हा, माझं डोकं अजूनही खूप जड आहे, पण माझी प्रचंड तंद्री लागली होती. मला फक्त तुमचा आवाजच येत होता आणि इतकी मी फ्रेश झालीये ना आता. मला मगाशी खूप झोप म्हणजे असं ते सांगत असताना असं इतकी प्रचंड तंद्री लागली की मला फक्त तुमचं कळत होतं. कुठे बघायचं, काय करायचं तेवढं कळत होतं. पण मी आता खूप फ्रेश झाली, पण माझं अजून डोकं जड आहे. काही नाही मॅडम, थोड्या वेळाने रिलॅक्स वाटेल. पाणी भरपूर पिऊन घ्या. ओके. येस, नेक्स्ट. येस, सुरेखा कुलकर्णी मॅम बोला. अनम्यूट करा आणि बोला मॅम. मॅडम म्यूट आहात तुम्ही, अनम्यूट करा तिथे. येस. नेक्स्ट तोपर्यंत कोण आहे? मी बोलू मॅडम? हा बोला मॅडम. मॅडम तुमचं माझ्या नाव काय? पाठीचा स्पायनल कॉर्डचा संपूर्ण भाग दुखल्यासारखं होतंय मला. दोन्ही हातांच्या म्हणजे काखेच्या पासून हाताचे भाग वगैरे ते पण दुखल्यासारखे होत आहेत, आणि वात वगैरे जातोय शरीरातनं असं. ओके, काही नाहीये मॅडम, छान. उलट ते ब्लॉकेजेस असतात ना, निगेटिव्हिटी निघून जाते. ती एनर्जी, ती ऊर्जा, त्या भावना सगळ्या निघून जातात. मिळेल तुम्हाला. पण हे मान वगैरे पण दुखणं आहे ना, ते गेलं पाहिजे ना? जाईल ना मॅडम, रेग्युलर करा. म्हणूनच म्हटलं 7 चक्राचं डेली बेसिसवर करायचंय. 21 बर. डेज मी सगळ्यांना सजेस्ट करेन, पण विदिन 7 डेज तुम्हाला खूप मिरॅक्युलस रिझल्ट बघायला मिळतील. ठीक आहे, बर. कंटिन्यू करा. येस, सुरेखा मॅडम बोला ना. हा बोला मॅम, मला एक नेक्स्ट. विचारायचंय. बोला मॅम. तुमचा व्हिडिओ ऑन ठेवून डेली प्रॅक्टिस करू का? हा, मला पण हेच विचारायचं. चालेल ना मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हो. येस, नेक्स्ट कोण आहे? येस, सॅमसंग कोण आहे? ओ भैया इधर आओ ना. रजनी मॅम बोला. हा, मला ना, रजनी मॅम. मला एवढं छान फील झालं मॅम, चालू आहे, की तो दिख नहीं रहा. मूलाधार चक्रापासून तर सहस्रार चक्रापर्यंत एवढं करिया छान बोली असं कुछ? गोल फिरत नहीं, फिरत लेकिन फिरत वो माझ्या दिख नहीं रहे ना, वो पूर्ण जो बोल रहे वरपर्यंत हैं। चक्रामध्ये मीटिंग चल रहा है ना, फील होत गेली. प्लीज ज्यांना बोलायचं त्यांनीच हँड रेज करा आणि अनम्यूट करून बोला. मग त्या काय बोलतात ते माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीये आणि इतरांनाही ऐकू जात नाहीये. येस, रजनी मॅम कंटिन्यू. अनम्यूट करून बोला.
मला एवढं छान वाटलं. मूलाधार चक्रापासून गोल असं सर्कल मध्ये फिरत फिरत त्या चक्रातून त्या चक्रात, त्या चक्रातून त्या चक्रात असं जाताना मला फील झालं आणि पूर्ण चक्र माझे एवढे हलके आणि खूप छान वाटलं मला. खूपच अप्रतिम. येस, वंडरफुल मॅडम, ग्रेट एक्सपिरियन्स. ओके, तर डेली याच पद्धतीने तुम्हाला ते मेडिटेशन करायचं, आपले सगळे चक्र आपल्याला अलाइन करायचे मी आणि ते माझ्या चॅनल. योगाच्या क्लासमध्ये हे करत असते मॅडम. हो का? माझे खूपच छान. म्हणजे योगाचे तुम्ही क्लासेस आहेत ऑलरेडी साधनेमध्ये आहात किंवा योगाचे. मेडिटेशन वगैरे डेली करता ना? येस येस येस. म्हणून मला खूपच छान. खूप छान फील झालं. येस, व्हेरी नाईस. नेक्स्ट मॅडम, हे दिवसातनं किती वेळा करायचं? मॅडम, किती वेळा करू शकता, पण एकदा करायचं सकाळी, कारण ना 15 ते 20 मिनिटं लागतात आपल्याला यात. ठीक आहे, रोज आणि हे एकदा खाली करायचं. बसून, खाली जमिनीवर बसूनच करायचंय का कशावर कुठेही बसलं तरी चालतं? मोस्टली मी प्रेफर करेन की जमिनीवरती छानपैकी मांडी वगैरे घालून बसा. तुम्हाला बॅक प्रॉब्लेम ओके. असेल काही, बॅक पेन असेल, तर मग तुम्ही सोफा किंवा चेअरवरती बसून केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, ओके ओके. थँक्यू नेक्स्ट. थँक्यू. थँक्यू मॅम. नेक्स्ट. झोपून केलं तर चालेल का? नाही मॅडम, कोण आहे? सुनीता मॅम का? झोपून नाही करायचं मॅडम. आपण 24 तास एवढं काम करतोय स्वतःसाठी, आपण लिटरली 10-15 मिनिटं काढू शकत नाही का? नाही नाही, आणि म्हणजे मेडिटेशन मध्ये झोपून केलेलं जास्त चांगलं असतं का बसून केलेलं, असं विचारते मी. नाही नाही, बसूनच करायचंय आपल्याला. कॉन्शियसली प्रेझेंट ओके राहायचं तिथे. झोपून गेलं की 2 सेकंड मध्ये झोपच लागेल. ओके, ओके ओके, आडवं थँक्यू. लटून वगैरे करायचं नाही कोणी. नेक्स्ट. येस, सुरेखा मॅडम, अनम्यूट करून बोलू शकताय तुम्ही. सुरेखा कुलकर्णी. सॅमसंग कोण आहे? मॅम, अनम्यूट करायचं आणि नंतर बोलायचं. सर्वांना परमिशन दिलेली आहे. हँडरेस करायचंय, फिजिकल हँडरेस केला तरी चालेल. मी बोलते मॅडम. हा, बोला मॅडम. येस. छान वाटलं मॅडम मेडिटेशन करून. मी रोज तसं मेडिटेशन करते, पण माळ जप करून करते. अच्छा, अरे वा, खूप छान. तर कंटिन्यू मॅम, ठेवा. माझा आवाज येतोय का? मॅडम, हा, माझा आवाज येतोय का? येस, सुनंदा मॅम ना? हा, येस येतोय का आवाज? येस येस, बोला मॅम. ओके. आपल्याला ते लिखून कॅन लिखून त्यावेळी एकाने बोलायचं, नावं घेईन, त्यांनीच फक्त बोलायचंय. एक सेकंड. सुनीता मॅडम, खूप गोंधळ ऐकू येतोय पाठीमागून. ओके, आता कोण होतं? सुनंदा मॅम, बोला तुम्ही. अनम्यूट करून बोला. हॅलो मॅडम, आवाज येतो का? येस, हा येतोय. हा, माझं ना डोकं जड झालं भरपूर. आणि मी जेव्हा म्हणजे साधारणपणे एक 5 मिनिटाचं मेडिटेशन करते ना, म्हणजे नामस्मरण वगैरे करते ना, तेव्हा असं दोन्ही भुवयांच्या मध्ये म्हणजे असं व्हायब्रेट होतं असं. ते कशामुळे खूप असेल? छान. करता ना तुम्ही मेडिटेशन? हा. खूप छान. तर हळूहळू खूप मस्त एक्सपिरियन्स तुम्हाला येत जातील, पण मध्ये सोडायचं नाहीये. कंटिन्यू फ्लो मध्ये राहायला पाहिजे. ओके, ओके. पाणी पिऊन घ्या भरपूर. एक सेकंड, मॅडम, सगळ्यांनी एकत्र गोंधळ करू नका प्लीज. मला इथे स्क्रीनवर दिसतंय, मी 1 बाय 1 नाव घेईन, त्यांनीच फक्त अनम्यूट करून बोलायचंय. ओके, नेक्स्ट. सुनंदा मॅडम. येस, बोला. हा, बोला मॅम. अनम्यूट करा आणि बोला. खूप छान वाटलं मॅडम. खूप छान ओके वाटलं. खूप असं आरामदायी, असं म्हणजे छान शांत वाटलं. छान. ओके ओके, मॅडम, थँक्यू सो मच मॅडम. येस, माझा आवाज नाही येतो. सुनंदा मावले ना? माळवे. एक सेकंड, सॉरी बरं का. तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे मॅडम, परमिशन दिली आहे, बोला. आवाज येत नाहीये मॅडम. अनम्यूट आला करून का? बोला. येस आला का? हा, येस येस, म्हटलं मला काही असं जाणवलं नाही, त्रासही झाला नाही मला आणि काहीच वाटलं नाही, असं नॉर्मल होते मी. ओके, मग काहीच मला एनर्जी प्रॉब्लेम भेटली नाही का? आपण काय म्हटलात? एनर्जी भेटली नाही का मग मला? नाही नाही, असं काही नाहीये मॅडम. ओके, काही वेळेला आपण फर्स्ट टाइम करतोय की नाही सगळे, तर जे व्यवस्थित हो. कॉन्शियसली, म्हणून म्हटलं जाणीवपूर्वक बसा आणि लक्ष द्या आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात ते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होईल, आपली प्रोग्रेस आपल्याला कळते, काय बदल होतात आहे, कुठले इंट्युशन येतात किंवा कुठले आपल्याला ओमेन्स येतात, कुठले सेन्सेशन व्हायब्रेशन होतात. काय होतं बघा, तुम्ही अलाइन झालेला असं, ती मला एनर्जी त्रासही झाला नाही. ऍक्टिव्ह झालेली असते. मग असं म्हणजे नाहीये की मला आपण एनर्जी आली नाही आणि त्रासही झाला नाही.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही कनेक्ट नाही झालात किंवा ते अलाइन नाही झालं, ऍक्टिवेट बॅलन्स नाही झालं. एनर्जी तिथे आहे, तिथे काम वाटतं मला. रजनी मॅडम प्लीज 2 मिनिट हा. मला मूलाधार चक्र मागून करतो ना, बाकीचे ते फ्रंटला केलं तर चालतात का? पोटाजवळ नाही, सगळे चक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये बघायचे. ओके, पाठीमागे. येस, अच्छा, ओके. इको येतोय मॅडम, थोडंसं म्यूट करता का? आता बघा, सगळ्यांसाठी आहे हे प्रश्न, बरेच जणांना पडत असतील. ठीक आहे, की मॅडम मला कलर दिसला नाही किंवा व्हायब्रेशन फील झाले नाहीत. ठीक आहे, तर मला एनर्जी मिळाली नाही का, किंवा माझं चक्र बॅलन्स झालं नाही का, ते कुठेतरी गडबड म्हणजे इम्बॅलन्स झालंय का, ओके, बिघडलंय का, असं काही नसतं. ओके, तुम्ही तिथे आहात, ते चक्रास प्रेझेंट आहेत, ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये आहे. ओके, ते फील नाही झालं. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण फर्स्ट टाइम सगळे करतोय, प्रत्येकाला ऍट द सेम टाइम, त्याच वेळेला, त्याच दिवशी सगळ्यांना ती एनर्जी फील होईल असं नाहीये. म्हणून म्हटलं डेली बेसिसवर प्रॅक्टिस करा. आज फील नाही झालं, उद्या होईल. पण जेव्हाही तुम्ही कुठलेही मेडिटेशन साधना करत असाल, जप तप करत असाल किंवा रिच्युअल्स करत असाल, पहिलं रूल हा आहे की तिथं कॉन्शियसली प्रेझेंट राहा. असं नाहीये की इथे एखादी टेक्निक करतोय, रिच्युअल करतोय, मेडिटेशन करतोय आणि डोक्यामध्ये हजारो व्याप आहेत. इथे काहीतरी करते, किचनमध्ये काय चाललंय, मुलांनी टिफिन खाल्ला असेल का, त्याच्या शाळेमध्ये सगळं लक्ष, नवऱ्याच्या ऑफिसमध्ये सगळं लक्ष, कोण काय करत असेल, प्रेझेंट राहायचंय. जेव्हा तुम्ही त्या मोमेंटला प्रेझेंट राहता ना, त्यावेळेला तुम्हाला ती जाणीव होते, ती अनुभूती येते. ओके, सो हे ग्रुपवरती आपलं रेकॉर्डिंग टाकलं जाईल आज, तर सगळ्यांनी आजपासूनच 7 चक्राचं मेडिटेशन रोज करायचंय. हार्डली 15 to 20 मिनिट्स लागतात. ओके, मॅडम Yes. माझा आवाज येतो? यस मॅडम हा, मालकर मॅम येतोय, बोला. हा, मालकर बोलते, सिंधू मालकर. हा, बोला मॅडम. हा, माझं वरचं डोकं थोडं जड झालेलं, अजून थोडं असं म्हणजे एकदम मुंग्या आल्यासारखं वाटतंय. येस, काही नाही मॅडम, पाणी पिऊन घ्या भरपूर. ठीक आहे, ओके. निगेटिव्ह एनर्जीज रिलीज होत असतात किंवा ती एनर्जी आपल्या बॉडीला सहन होते, एक्सेस एनर्जी असते कधी कधी, त्यामुळेही त्रास होतो. ओके, स्वरा मॅडम म्हणतात सगळे कलर्स डोळ्यासमोर आले. खूप छान मॅडम. संचिता वाघ मॅडम, मास्टर लेवल बद्दल मला पर्सनली मेसेज करा. ठीक आहे, ऑफिस नंबरला. सुनीता मॅडम, चक्रा पे अपने अपन जसे हात, ओके, हे काय, तो कुछ बोलना है क्या? नाही मॅडम, काही बोलायचं नाही आता, फक्त ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स फील करायचे. ओके मॅडम, येस, किती दिवस करायचं हे मेडिटेशन? कोण आहे मॅडम? 21 दिवस करा उद्यापासून. ठीक आहे, 21. बरं. येस. आणि हे चक्र म्हणजे असे अशी लंबवर्तुळाकार असते का, उभट अशी चक्ती असते ही? आता सांगते, मी सगळ्यांना सोयीचं पडावं म्हणून म्हटलं की तुम्ही वर्तुळाकार एक एनर्जी सर्कल बघा. पण असं काही नाहीये की चक्र असा फोर्स नाही करायचा. ठीक आहे, युनिव्हर्स ब्रह्मांड जे दाखवेल त्या कलर मध्ये बघा, तिथे तिथे ते कलर दिसतात. तो शेप, वेगवेगळे शेप दिसतील, काहींना लाईन्स दिसतील, काहींना सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखे दिसतील शेप, काहींना स्टार दिसेल, चौकोन दिसेल. सो आपण फोर्स नाही करायचं की मला पर्टिक्युलर गोल राऊंड शेप मध्येच ती एनर्जी दिसायला हवी. ओके, मी सगळ्यांना सोयीचं व्हावं म्हणून ते गोल शेप मध्ये बघा म्हटलं. बर बर. नेक्स्ट मॅडम, सॅमसंग कोण आहे? सॅमसंग SM. येस मॅडम, बोला. मला एक विचारायचं होतं की आपण जेव्हा मेडिटेशन हे करणार आहे त्यावेळेला त्या त्या स्थानावरती आपण हात ठेवायचे का आपण नॉर्मल जसं बसतो मांडी घालून तसंच बसायचे? हात ठेवले तरी छान, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, मला ज्यांना तेच जसं कम्फर्टेबल वाटेल. काहींना असं फक्त बसलोय तर हजारो विचार येतात किंवा फोकस क्लिअर राहत नाहीये, मग त्यावेळेला तुम्ही चक्रावरती हात ठेवू शकतात, नो प्रॉब्लेम. फोकस तुमचा क्लिअर राहण्यासाठी. सॅमसंग SM कोण आहे? प्लीज मॅम अनम्यूट करा आणि बोला. ओके, हँड रेज केलेला आहे बराच वेळ. ठीक आहे, आणखी कोण आहे का? तर मग सेशन आपण आजचं थांबूयात. ठीक आहे मॅडम, मी काय म्हणत होती? हा, बोला. हॅलो, अणघा मॅडम. हा, बोला. मी काय म्हणत होती मॅडम की आपण म्हणजे मी तर मेडिटेशन रोज करते गेली 15 वर्षापासून, पण हे जे तुमचं गायडेड मेडिटेशन होतं तर हे खूप छान होतं. तर आपल्याला रेकीसाठी हे 21 दिवस हे रोज करणं आवश्यक आहे की रेग्युलर कोणतंही मेडिटेशन? रोज करणं आवश्यक आहे. तुम्ही रेकॉर्डिंग तुम्ही लावून करू शकता किंवा बेस्ट वे मी सांगेन स्वतः मनाने करा. तो चार्ट मी ग्रुपवरती आज देईल. म्हणजे रेकीचे जे 7 चक्रास आपले आहेत त्यांची नावं, त्यांचे कलर्स
आता लेवल 1 मध्ये आपण बीज मंत्रा देत नाही, पण तुमच्यासाठी म्हणून मी ग्रुपला देते, बीज मंत्रा पण देते. मग जेव्हा तुम्ही आता जसं मी शिकवलं की मूलाधार चक्र बघा, रेड कलर मध्ये ते व्हिज्युअलाइज करा, ते राऊंड शेप मध्ये ते चक्राकार फिरतंय, ते चक्र ऍक्टिव्ह चार्ज बॅलन्स होतंय, रेकीची नाही हे एनर्जी तर तिथपर्यंत सगळं पोहोचते. हो हे तर येस, सगळं बरोबर आहे, त्याच्यासोबत तुम्ही कारण की बीज मंत्र म्हटला त्याच्या क्रांती चक्र. देवता, त्याचे पेटल्स वगैरे हे सगळं माहिती आहे. पण तरी तुमचं मला जास्त छान वाटलं, तर मला असं वाटतं मी गायडन्स म्हणून तुमच्या याच्यानुसारच 21 दिवस करते, कारण की आता रेकी शिकायचंच आहे. तर ओके ते ओके. जास्त जास्त बेटर होईल मला असं वाटतं. येस, आपण फार हेच कसं करेन कन्फ्युज मी. करून टाकायचं नाही, प्रत्येक चक्राचा देवता कुठला, मग नाही नाही, ते त्याचा तर मुद्रा नाहीच, कुठली, ते नाही. विचार आता नाही कसं आहे करायचा. की जेव्हा आपण क्राऊन चक्रावर पर्यंत जेव्हा हे करतो, मेडिटेशन करतो आणि त्याच्यानंतरचे जे 4 आहे त्याच्यावर जेव्हा जातो, त्यावेळेस आपल्याला हे मूलाधार आणि स्वाधिष्ठान याच्यावर पडायची गरजच पडत नाही. तर येस, ती प्रॅक्टिस आहे, तो काही प्रश्न नाहीये. पण तरी मला असं वाटलं की रेकीसाठी आता तुम्ही सांगताय, आता तुम्ही वे दाखवलाय तर मग त्याच वेने जायचंय आता. ओके, चालेल काही मॅडम, नो नाही. प्रॉब्लेम. ठीक आहे, ठीक वेलकम. ठीक आहे, ठीक आहे. चलो, ओके, थँक्यू. तर येस प्रीती मॅडम, काही बोलायचंय का? ओके, मॅडम सॅमसंग पुढे हँड रेस केलेत आणि गायब झालेत. येस प्रीती मॅडम, बोला. मॅडम झोप लागली त्यामुळे काही एक्सप्रेस करू शकले नाही. अच्छा, काही हरकत नाहीये मॅडम, रेकॉर्डिंग बघा, रात्री अपलोड केलं जाईल आणि पुन्हा करा. उद्यापासून रोज करा 21 डेज. बरं ठीक बरं. आहे, आणि ओके एक्सपिरियन्स ओके. शेअर करा ग्रुपवरती, ग्रुप ओपन केलेला आहे. ओके, बरं, चलो. थँक्यू. तर आजचं सेशन इथे थांबूयात. कोणाला काही प्रश्न किंवा काही येस, कोण आहे? येस मॅडम, बोला. मॅडम मेडिटेशन कधी करायचं, म्हणजे सकाळी करायचं का सायंकाळी करायचं? केव्हाही तुम्हाला वेळ असेल तर केव्हा करा, पण मी प्रेफर करेन की मोस्टली जेव्हा मेडिटेशन वगैरे असतात सकाळी केले तर अतिउत्तम. काल रिझन किती सांगितलं की वेळेपर्यंत, म्हणजे तेव्हा वेळ? ट्रॅफिक नसतं आणि एनर्जी तुम्हाला पूर्णपणे मिळते. नाही, वेळ सकाळची म्हणजे 5 ते वगैरे का 4:30 केव्हाही 5 वगैरे? करा, 6 वाजता करा, काही हरकत नाहीये. ठीक आहे, तुमचं डेली रुटीन हो किती का? वाजता सुरू होतं ठीक त्याच्या आहे. वेळेस करा. ठीक आहे, ओके. चलो, आणखी कोणाचे प्रश्न असतील तर आता ग्रुपवरती विचारा, तिथे प्रश्नांची उत्तरं दिली जातील. आजचं सेशन इथे थांबवतोय आपण. उद्या सगळ्यांनी 4 वाजता जॉईन व्हायचंय. ठीक आहे, हो. उद्या महत्वाचं सेशन आहे.